ऑफ स्टंपचा बार पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. इट इज व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा येतोय आणि पहिली धाव अवांतरच्या स्वरूपात जयनुमान डायगरसाठी. डायगरकरांसाठी हे क्रीडांगण फार लकी राहिलंय माझ्या माहितीनुसार. फुल खेळायचा प्रयत्न पुन्हा शॉट ऑफ लेंथ होता, मात्र यावेळेला सुदैवाने तो शॉट फाईन लेगच्या फिल्डर पर्यंत पोहोचला नाही. एक सूचना असेल MH04LY6174 दीपूची आहे का ही कार? कृपया करून आपण ती बाजूला करायचे. मॅनेजमेंट टीमची सूचना असेल. टोटल स्कोर 2 for 1. पंकजला खेळावं लागेल. बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात आक्रमक तो फलंदाज आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार गरजेचं. चांगला फटका बाउन्सर वरती, थोडासा लेट खेळला, कट केला, डीप थर्डला बॉल, सीमा रेषेचा बार. पहिला चौकार जयनुमान डायगर साठी. थँक्यू डीजे. पहिला चौकार, चौकाराने धावसंख्या 6 वरती. पुन्हा शॉट ऑफ लेंथ. आतापर्यंत चारही बॉल जे आपण बघितले विराजकडून ते चारही शॉट ऑफ लेंथ होते. म्हणजे हार्ड लेंथ ही त्याची आवडती असावी किंवा मग त्या बॉलवरती त्याला सध्या तरी विकेट मिळतात. एक चौकार जरूर आला पंकजचा बॅटमधून, पण या अगोदर आपण एक विकेट बघितले, एक व्हाईट बॉल बघितला, एक सिंगल दिनेशच्या बॅटमधून बघितले, एक चौकार पंकजच्या बॅटमधून. धाबा फलकावरती 6 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा पुढे टाकला मिड ऑफला फिल्डर दीपेश, थोडासा वेळ घेतलाय, डायरेक्ट हिट, बट बॅट्समन सेफ आहे. फार वेगाने पोहोचलाय फलंदाज पंकज. नीती आहे ती 1 धाव आणि 1 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वरती. यस, राजेशजी रावसाहेब आपल्यामधून रजा घेतात. पुन्हा एकदा ते जरूर येतील. पडले संघाला ज्यांचं खंबीर समर्थन राहिलंय. आणि OV11 ही त्यांची कन्या ओवी, तिच्या नावाने तुम्हाला बऱ्याच वेळेला पडले संघ खेळत असताना पाहायला मिळतो. वडवली बी संघाला देखील मी बऱ्याच वेळेला OV11 या नावाने खेळत असताना बघितलेलं आहे. आणि ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये देखील नीरज पाटील यांनी जी स्पर्धा भरवली होती अंडर-24 धमाका, त्या स्पर्धेमध्ये देखील OV11 हा संघ पाहायला मिळाला. पुन्हा हार्ड लेंथला हिट केलं होतं दिनेशच्या विरुद्ध. पुन्हा एकदा एक तिखट बाउन्सर जो देखील फायदेशीर राहिला, किफायतशीर राहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबा फलकावर देत त्या फक्त 7 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 7 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. जयनुमान डायगर. सात धावा फलकावरती आहेत. आणि जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती येतो पडलेचा एका माणसाचा कॉल मला निश्चितपणे असतो, तो तेजस मात्रे. या उद्योजक आहेत, महानगर गॅस त्या पेट्रोल पंपाचे ते मालक देखील आहेत आणि फार कमी वयामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतली. तेजस तो क्रिकेट खेळत नाही, पण जेव्हा जेव्हा पडलेची स्पर्धा असते तो आवर्जून उपस्थित असतो. आज काही कारणास्तव तो उपस्थित राहू शकला नाही, पण जरूर तो येईल. लावायचा ओमकार दुसऱ्या षटकामध्ये. कमी गती, फाईन देखील टिपलाय झेल, सॉफ्ट डिसमिसल. खराब लाईन होती, मात्र त्याही बॉलवरती पंकजला मोठा फटका खेळत असताना बाद व्हावं लागतंय. यापेक्षा दुर्दैव काय असेल. बसव दुसरा झटका डायगरला 7 वरती.
किमान एक ट्रॉफी तरी त्यांच्या नावावरती असते. पण सध्याचा फॉर्म थोडासा बदललेला आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवात त्यांनी दमदार केली खुटारीच्या स्पर्धेमध्ये खास करून. पण आय थिंक आज सागर पाटीलची अनुपस्थिती आहे. सुशील पाटील या अगोदरच त्याने थोडासा तो लांब राहिला जेटीसीची जेव्हापासून संलग्न झाला तेव्हापासून. आणि खास करून शैलीदार फलंदाज शंतनू पाटील हा देखील अनुपस्थित आहे. प्रेम आला. ओहो, पडला बॉल हलका आती आला. सुपर बॉलिंग ओमकारला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने आगासनला आपण पाहतोय. या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू केजू मुंडे देखील अनुपस्थित आहे. आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये चांगली बॉलिंग सध्या विराज आणि विराज नंतर कर्णधार ओमकार पाटील. हवा 7. टॉप एज फाईन लेगचा फिल्डर पुन्हा ऍक्शन मध्ये. या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक सहज सोपा वाटणारा झेल सुटला इथे. नाराज आहे ओमकार. फॉलो थ्रो मध्ये सल्फ फॉलो थ्रो मध्ये जिथे तो थांबला तिथेच उभा होता काही क्षणभर. काय घडलं हा प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावरती. पण सध्या उत्तर मिळालंय की कॅच ड्रॉप झाली आणि प्रेमला मिळते जीवनदान. धावाफलकावरती आहेत त्या 8 धावा प्रगतीपथावर असताना दुसरं षटक. डिसिप्लिन बॉलिंग. टोला लागलाय मिड ऑफला पुन्हा दीपेशला आपण पाहतोय. यावेळेला बॉल पकडण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय. सरावाअभावी या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. supersports.in ही लाईव्ह वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते आणि त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा तेही कव्हर करतात. लास्ट किंग्स ट्रॉफी मध्ये ते आमच्या जरूर सोबत होते आणि फार सुंदर टेलिकास्ट. सर्व यंग ब्रिगेड आहे, सर्व कॅमेरामॅन. यावेळेला बॅटचा चेहरा बंद केला होता. मारायचं होतं ऑन साइडला. बॉल गेला ऑफ साइडला लॉंग ऑफ मध्ये. धावसंख्या 2 पुढे जाईल. मला आठवतोय मागचा सामना देसाई पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होते आणि सुरुवातीला असाच त्यांचा एक खेळ होता. पण लास्ट त्यानंतर 4 जून त्यांनी बॅटिंग केली होती. असं म्हणतात अंत भला तो सब भला. आणि पहिल्या इनिंगचा शेवट दमदार केला होता देसाईने. त्या धावसंख्येला उभारली त्यांनी जवळपास 67 माफ करा. उभारल्यानंतर 60 डिफेंड केल्या. फुल टॉस टोला लागलाय खाली. गरंगत बॉल विकेट किपर कडे आणि एका यशस्वी षटकाची सांगता होती. 2 षटकांचा खेळ संपला. यावर मध्ये एकही मोठा फटका आला नाही आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धावा. इव्हन विकेट देखील पडलेल्या आहेत त्या आपण पाहतोय. 2 विकेट जनुमान टायगर. वेळ जास्त घेऊ नका. डीजे मास्टर आपण आणि मैदानाच्या आतमध्ये खेळणारे दोन्ही संघ. आज 9 मॅचेसचा टोटल शेड्यूल आहे. कालचा एक सामना, आजची सेकंड सेमीफायनल अँड द ग्रँड फिनाले. 11-2 आफ्टर सेकंड ओव्हर. पॉवर प्ले मध्ये फक्त 11 आलेले आहेत. दिनेश आणि फलंदाज प्रेम हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करायचे. विकेट सध्या टिकवावी लागेल. धावा जमवावे लागतील. शॉर्ट ऑफ लेंथ होता. स्विच हिटचा प्रयत्न. एज घेऊन बॉल चाललाय डीप थर्डला. फिल्डर फार वेगाने धावतोय पण बॉल त्याच्याहून अधिक वेगाने धावला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदर्श ट्रॉफी 2024. ऑन साइडला पिकअप शॉट आहे. शेवटच्या क्षणाला आय कॉन्टॅक्ट नव्हता फटक्यामध्ये आणि मिसफिल्ड. बॉल काऊ फेसला क्लिअर करेल. आलाय चौकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला पिकअप शॉट होता, बॅटचा फ्लो योग्य आला, पण शेवटच्या क्षणाला आय कॉन्टॅक्ट मात्र तुटला होता बॉलवरचा फलंदाजाचा. 4 धावा मिळतात. नावा धावफलकावरती 19. ओहो, यावेळेला लेफ्ट केल्या बॉलला, वेल लेफ्ट. अंपायरने वळण घेतलं, इशारा येतोय व्हाईट बॉल. आणि सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रथमेश जे आमचे कॉमेंटेटर आहेत ते सुपर स्पोर्ट्स आणि दीपू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यामुळे जर प्रथमेश नसता कदाचित तर दीपू मैदानाच्या आतमध्ये नसता आणि आगासनला पेनल्टी देखील बसली असती. जर तरला मैदानाच्या आतमध्ये महत्व नाही, पण जर तर या दोन गोष्टींना कॉमेंट्री बॉक्स मध्ये फार महत्व असतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती, ती संधी का गमावली की मग संधी दिली विराज मुंडेने एक धाव घेण्यासाठी. एका धावेने धावफलकावरती 21 धावा आपण पाहतोय. लिमिटेड ओव्हर मध्ये विकेट टिकवणं आणि विकेटला सॅक्रिफाईस करणं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वपूर्ण असतात. 2 विकेट पडले, धावफलकावरती 21. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. प्रेम, ओहो, ऑफसमचा पुन्हा बाय, शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन ते वैशिष्ट्य राहिलं विराजचं आणि याच लेंथने तो चांगली बॉलिंग करत आलेला आहे. जेव्हा तो आगासनच्या प्रमुख संघामध्ये आला, अष्टपैलू म्हणून आला गेल्या 2 ते 3 वर्षां अगोदर, आणि तिथपासून आगासन एक चांगल्या स्थितीमध्ये. मोनिश जो वेल फिनिशर आहे. टॉप ऑर्डर मध्ये आपण केजूला पाहतो, विराज, करण बेडेकर, निल्सन आणि करण आगासनची गेल्या काही वर्षांमध्ये पारंपरिक जोडी आहे. प्रेमचा नेम चुकलाय, बॅट फिरले हातामध्ये आणि विराजने टिपलेला झेल. प्रेम पाटील परतीच्या प्रवासाला डायगरला बसवे 3रा झटका. आतमध्ये आलाय. पुन्हा आपण पॅव्हलियन कडे जाऊयात. आज शंतनू पाटील यांची आठवण टायगरला जरूर होईल. शिवाजी पाटील सिनियर प्लेअर हे देखील नाहीयेत मिडल ऑर्डर मध्ये, नेहमीच त्यांचा देखील खेळ जबरदस्त राहिला. नितेश आणि पंकज यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा होत्या, आणि त्यानंतर या बॅटिंग ऑर्डर मध्ये टायगरकरांच्या नेहमीच प्रेम कडून अपेक्षा राहिल्यात. त्याची विकेट लवकर पडली. मात्र मी बऱ्याच वेळेला बघितलं, जेव्हा टॉप ऑर्डर चालत नाही तेव्हा मंदार धावसंख्येचं दार उघडतो. पाहूयात आता ते दार उघडेल का मंदार, जो स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ, नवख्या फलंदाजा समोर फार चांगला ऑप्शन निवडला विराजने. पुन्हा मसालेदार बॉल आलाय. 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 22. या षटकातील शेवटचा एक बॉल, 2 चौकार आले, मात्र त्यानंतर त्यानेही कमबॅक केलंय. मंदार अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत. ओहो, राईट झाला बॉल. पुन्हा एकदा वेग आणि वेगासोबत ऍक्युरेसी शेवटच्या 2 बॉलवरती. अंपायरची ड्रिंकची मागणी. 3 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करणाऱ्या जयनुमान टायगरचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट पडले 3, धाव फलकावरती 22, 22 धावा.
डीजे. फार सुंदर गाणे आदरणीय विष्णू शेठ पाटील पडलेगाव, हर्षलजी पाटील, अजयजी पाटील यांचे पिताश्री. सर्जा आणि डिस्को हे दोन्ही नामवंत त्यांची बैल आहेत. मुंबईचे बिनजोडचे दोन्ही बादशे आहेत आणि सध्या किसन देखील त्यांच्या दावणीला आलाय. धाबा फलकावरती धाव आहेत 22. जीवनचं मी नाव जरूर घेईन कारण या सर्जा डिस्को सोबत जीवन देसाईचे आहेत. या दोन्ही बैलांचे फार चाहते आहेत ते, सो जीवन त्यांच्यासोबत नेहमी असतात. डॉट बॉल आला अनिकेतला आपण पाहतो. अनिकेत मुंडे डावखऱ्यात त्याचा फिरकी पटू आहे. समोर दिनेशने चांगले बॅटिंग केले आतापर्यंत. हो, आय कॉन्टॅक्ट तुटतोय. मी अगोदर मगाशी देखील म्हणालो मोठा फटका खेळत असताना एक गोष्ट मात्र जी चुकीची घडते फलंदाज दिनेश खोटारकर कडून. बॅट्सचा फ्लो फार वेगाने येतोय पण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती तुमची नजर असायला हवी. 22 स्विच हिट, तोही फसलाय. शॉर्ट लेगला बॉल आहे. विराज येईल तोपर्यंत मिळते ती एक धाव आणि या एका धावेच्या साह्याने धावफलकावरती 23 धावा. आदरणीय उद्योगपती सुनीलजी पाटील साहेब पडलेगाव, त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ देखील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात आणि नेहमीच ज्यांचं आम्हा समालोचकांवरती खास करून प्रेम राहिलंय. बडलेची स्पर्धा म्हटली की दरवर्षी ते आमच्यासाठी गिफ्ट हॅम्पर घेऊन येतात. सो आदरणीय सुनीलजी पाटील साहेब या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आदरणीय उमेशजी पाटील साहेब यांनाही विनंती. डायगर आणि त्याचबरोबर बाबूरावजी मात्रे साहेब, गोपालजी मात्रे साहेब याही मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण मंचावरती या. आदर्श ट्रॉफी 2024 पडलेगाव या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. डाव थोडासा स्लो चाललेला आहे त्याचं कारण मोठे फटके येत नाही. लिमिटेड ओव्हर मध्ये आपण पाहतो की मोठ्या संख्येने जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा प्रेक्षकांना मजा असते त्या मॅच मध्ये, पण सध्या ते मोठे फटके नाही. धावसंख्या फक्त 25. प्रगतीपथावर 14 षटक. या षटकातील शेवटचा बॉल. आदरणीय नारायण मात्रे साहेब यांना विनंती आपण या. बॅटचा चेहरा उघडलाय पण फटका फसलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ओहो, शेवटच्या क्षणाला असं वाटलं शॉर्ट कव्हरचा फिल्डर घेईल पण घेतलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मोनिशने झेल. अंतबला तो सबला. पुन्हा एकदा तेच म्हणावं लागेल. शेवटला ही कॅच कोणी पकडली यापेक्षा कॅच पकडली हे इम्पॉर्टंट होतं. सो विकेट पडली ती चौथी आणि टायगरला चौथा झटका बसतोय. 4 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती फक्त 25. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 25 धावा. आज केजूची अनुपस्थिती आहे. व्यावसायिक आहेत. फार कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने छाप सोडली. आगासन गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हायलाइट करण्याचं काम. असे ब्रह्मा बॉयज, बंड्या बॉयज या संघामधून आपण त्याला बऱ्याच वेळेला बघितलेलं खुल्या गटामधून. मात्र आज आगासनच्या स्क्वॉड मध्ये तो अनुपस्थित आहे. धावफलकावरती त्या 25 धावात. लास्ट ओव्हर आणि आता मात्र कुणालच्या हातामध्ये बॉल. कुणालला विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येते. ऑन साइडला लॉफ केला मिस टाइम. या क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री आहे आणि टिपलाय झेल तो अनिकेतने. सो विकेट पडतीये ती 6वा धक्का टायगरला.
मॅच बघत असेल तर तो फार आनंदी असेल. जो फ्रंटलाईन बॉलर आहे पण आज त्याच्या अनुपस्थितीमध्ये फार सुंदर बॉलिंग त्याच्या बॉलिंग युनिटने केले. सुरुवातीला विराज, त्यानंतर ओमकार, त्यानंतर अनिकेत आणि आता कुणाल. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यंगस्टर आहे. आज निशांची देखील अनुपस्थिती आहे. टायगर मध्ये फुटवर्क फार चुकीचा, शॉट सिलेक्शन चुकीचं, मात्र हा डॉट बॉल आणि त्यानंतर आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. इन ॲट नंबर 7 डाऊन. 6वा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या आगा. टोटल स्कोर सध्या पूर्णपणे थांबलेला आहे. फुल स्टॉप. स्ट्रेट बॅक, पावर पॅक फटका, लॉंग ऑफला फिल्डर येतोय करण. मी इथे ती फक्त एकच धाव. नवीन फलंदाज दुसऱ्या बाजूने 8व्या क्रमांकावरती नीरज पाटील आलेले. स्लॉगर स्पेशलिस्ट आहेत ऍज अ बॉलर, पण आता फलंदाजी करायची आहे. तलवारी प्रमाणे बॅटला खांद्याच्या वरती त्याने थांबवली होती, पण बॉल फार बाहेर निघाला, त्यामुळे अटेम्प्ट केलं नाही नीरजने. अब फलकावरती आपण बाजू 27 1 ते 2 मोठे फटके आले, तर जरूर ही मॅच पाहायला मजा येईल. सेकंड इनिंग मध्ये देखील 40 पर्यंत पोहोचले ते, तर चांगली फाईट देईल. टायगर खोलात होता, बॅटला लागला, पायाला लागला, मिड ऑफला आला, तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 28 वरती. या डावामधला आता असेल तो शेवटचा बॉल. टॉप ऑर्डर मध्ये असं नाही की बरेचसे फलंदाज अनुपस्थित असले तरी पंकज, नितेश, दिनेश, प्रेम हे 4 फलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा होता. मंदार त्यामध्ये आणि एक ऑन साइडला हुक केलाय आणि आता हा चौकार येतोय मनोजच्या बॅट मधून आणि ओव्हरऑल 5 षटकांचा खेळ. पहिला डाव संपला. टायगरने बॅटिंग केली, धावा उभारलेल्या त्या 32 आणि 33चं टार्गेट ठेवलंय ओमसाई आगासन संघाचं. सो सत्कार आपण करतोय बाबूराव म्हात्रे साहेब पडलेगाव यांचा यशवंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, आणि यानंतर गोपाळजी म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करूया. आदरणीय गोपाळ म्हात्रे साहेब पडलेगाव यांचा आपण सन्मान करू. मी पुन्हा एकदा विनंती करेन यशवंत पाटील साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण गोपाळजी म्हात्रे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा.
सो 32 धावा बनलेल्या आहेत आणि आदर्श पडले संघ देखील नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारे लेजंड प्लेअर स्वप्नीलजी मात्रे आपण उपस्थित असाल तर या पण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. किंग्स ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ राहिला आदर्श क्रिकेट संघ पडले गावचा स्वप्नील मात्रे यांच्या संघाचा. या गावामध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मला आठवतं राष्ट्रवादी चषक 2023 केडीएमसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वरती जिंकल्यानंतर केडीएमसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वरती जिंकल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये आय थिंक एकत्रित दोन्ही संघ खेळले होते आणि फार चांगला परफॉर्मन्स केला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये एकत्रित खेळले फार चांगला परफॉर्मन्स केला. आणि मी नेहमी म्हणतो की मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर मधमाशांसारखं एकत्र राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण प्रत्येक गावामध्ये आता खेळाडू मोठ्या संख्येने येतात त्यामुळे 2, 3, 4 संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात. यात कोणतं नवल नाही आणि यात कोणतं चुकीचं देखील नाही. आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेने. 32 धावा बनल्या 33 धावांचं लक्ष आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होती. या आपण 33 बनतील. टायगरला आता एक विचार करायचा आहे जरूर लो स्कोर आहे पण 32 तुम्ही बनवलेल्या आहेत आणि त्या 32 वरती 33 बनवू देत असताना त्यांना आता संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. या आपण पुन्हा एकदा येत आहेत दुसऱ्या दिवसामध्ये आणि या दुसऱ्या मॅच मध्ये नेतृत्वविषयी एक नामवंत समालोचक प्रथमेश ठाकूर यांना ऐकत आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच वॉस ऑफ एदुटणे करण जुकान आपला देखील मनपूर्वक आभार. जनुमा क्रिकेट संघ बेतवडे पक्ष जनुमा क्रिकेट संघ जे वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई ही पहिली लढत झाली तिथे घरच्या मैदानावरती जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाईने कमबॅक करत असताना विजय मिळवला. त्यानंतर ओमसाई आगासन विपक्ष जनुमा क्रिकेट संघ डायगर या 2 संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळते. डाव संपला पहिला आणि पहिला डाव अखेरीस बॅटिंग करताना जनुमा क्रिकेट संघ डायगरने धावसंख्या बनवला 32 32 आणि 33 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय. काय घडेल का बिघडेल हे पाहणं गरजेचं आहे. द्वितीय सत्रामध्ये डायगर म्हणलं की नेहमीच शिवाजीदादा असतील शांतनू असतील त्यानंतर आमचे दीपेश गीते असतील टेनिस क्रिकेट 777 चे सर्व आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आम्ही करतो स्पर्धेच्या निमित्तानं. कुठेतरी आज यांची कमी जाणवते. शांतनू असेल जो नक्कीच विस्फोटक राहतो नेहमीच शिवाजीदादा पाटील या संघाचे कर्णधार त्यांना देखील आपण पाहतोय कुठेतरी त्यांची देखील कमी जाणवली गेली. पहिलाच बॉल येस बॅटला स्पर्श करून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. बिहाइंड विकेट चांगली कामगिरी बजावत असताना लागणारा धक्का पहिला 0 या आकड्यावर करण बेडेकरला सोडावं लागेल मैदान. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर डायगर संघ मैदानामध्ये खेळतो आणि शिवाजीदादा पाटील आमचा देखील डायगरच्या सामन्याचा आनंद घेतात. वेलकम आपलं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. supersports.in या वाहिनीवरती शिवाजी पाटील देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. वेलकम दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अनंत मात्रे दादांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती या. अनंताजी मात्रे यांना विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तयार स्टंप्स आले होते गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. फटका चांगला फिल्डर तिथे होते मिस्टेक झाली आणि कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवले सीमा पार. मिळतील 4 चौकार. साऊंड देखील अप्रतिम दर्शा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या क्रीडांगणावरती जेव्हा आम्ही नेहमी येतो तेव्हा मात्र
असं मंडप डेकोरेशन आणि साऊंड इव्हेंट्स आपण पाहत असतो. धावसंख्येचे नक्कीच आपण गती पाहिली तर सध्या 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौकार आलाय नुकताच ओमकार कॅप्टन ऑफ आगासन त्याचा बॅटमधनं. यावेळेस कोला टाकला होता, बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला बॉल आहे, धावसंख्या मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आज दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती अनंतजी म्हात्रे साहेब, त्यांच्या समवेत नारायणजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, मोस्ट वेलकम. आणि त्यांच्या समवेत दत्ताजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. या तिन्ही मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. हॉसेला स्वीप करण्याचा प्रयत्न, लावला अपील. महेशजी लोखंडे सर सांगतायत लेग बायच्या स्वरूपात ही धाव. पप्पू लोखंडे सर अर्थातच अक्षरशः अखंड जळगाव परिसराला वेळ लावलं या पंचांनी. आणि आता खऱ्या अर्थानं समोरून ऑर्गनायझर सांगतात की आम्हाला हे पंच हवेत. आम्ही 4 दिवस जळगाव दौऱ्यावरती होतो तेव्हा मात्र पप्पू लोखंडे सर आमच्या समवेत होते. एन्जॉय केली ती स्पर्धा पूर्णपणे. आणि अक्षरशः आता मात्र मॅनेजमेंट टीमच्या समोरून कॉल होतो की हे पंच आम्हाला नक्कीच आमच्या स्पर्धेसाठी हवेत. ते पंच आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला नक्कीच रमेशजी म्हात्रे सरांना आपण पाहतोय. सागाव संघासाठी इतका गाजवलं ते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सध्याच्या घडीला स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर सचिनजी ठाकूर सर मॅन फ्रॉम पडलेगाव आता पाहतोय. खर तर आपल्या विभागातील एक नामवंत हे पंच तेथे गेलेत आणि त्याचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करू. स्पर्धेच्या वतीने ही पंचांची त्रिमूर्ती आज नक्कीच हे त्रिकूट आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाज संदीप यांना आपण पाहतो. फ्रंट लाईन बॉलर आहेत संदीप कुटारकर यांना आपण पाहतो. बॉलर्स बॅक खेळला, मिडॉनला बॉल आहे, फिल्डर मागे डीप मध्ये लॉंग ऑनला आहे. सिंगल मेल शेवटच्या बॉलवरती एकदा विकेट अंकित केली जाईल आणि षटक क्रमांक पहिला पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती, 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर विजय षटकामध्ये संदीप कुटारकर यांची सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. 33चा पाठलाग करताना झाला 6. म्हणजे समीकरणात आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित चेंडू शिल्लक ते 24 आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज. 24 यश मिळालं संदीप कुटारकर यांना देखील. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आता मात्र गोलंदाज प्रेमचा वापर केला जातो. प्रेम एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमीच बॅटिंग करताना स्विच हिट त्याचे आपण दर्जेदार पाहत असतो. पण आज खऱ्या अर्थानं प्रेमने नाराज केला. तशी बॅटिंग त्याच आपल्याला पाहायला मिळाली नाही. पण आता गोलंदाजी करताना पाहूया कमबॅक करता येईल का. हो, पहिला चेंडू धीम्या गतीचा, पीक करता आला नाहीये. बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय नेल्सन मडवी स्ट्रायकिंग एंड मध्ये विस्फोटक फलंदाज दीपू. हा देखील एक त्यामुळे त्याच्यावरती देखील नजर असेल. पण यावेळेस काय घडलंय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच केले, ड्रॉप का बसला. झेल कोणाचा सोडलाय, नेल्सन मडवीचा. सुपा झेल ड्रॉप केला. पहिल्याच मॅच मध्ये ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं. मोरेश्वर पाटील अवघ्या 6 वर कॅच ड्रॉप केली. त्यानंतर तब्बल 42 या क्रीडांगणावरती त्याने कुठल्यात. आणि आता जीवनदान जे मिळालंय नेल्सन मडवीला, फायदा तो उचलेल का पाहायचा. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार. नेक्स्ट बॉल. प्रेमचा हा देखील धीम्या गतीचा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल मेल. आता नेल्सन मडवी स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहतायत. कमबॅक गरजेचा आहे. नेल्सनला जीवनदान मिळालं आणि नेल्सन पाहूया आता तर मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेईल का. कव्हरला झेल ड्रॉप केला. फिल्डर तिथे उपस्थित होते. रोनित धीमा गतीचा ड्राइव्ह केला. यावेळेस बॉलर्स बॅक मिड ऑफ मधून मागे लॉंग ऑफला बॉल. सेकंडचा कॉल नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. दरम्यान सिंगलने धावा फलक पुढे आता ओमसाई आगासन संघ येऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑफ बोर्ड. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. प्रगती पथावर असताना प्रेमनं कमबॅक करून दाखवलं. आपल्या संघासाठी गरजेचं होतं कमबॅक. सुरुवातीची आपण पाहिलं तर 17 मध्ये धावा संख्या झाला नाही. एक क्रीडांगण
नेहमीच यापूर्वी देखील उल्लेख केला करणजी खान आणि की लकी राहिला टायगरकरांसाठी, पण यावेळेस गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पॉवर प्लेचा षटक आहे, गॅप मोठा, नाही धाबांचा तोटा, चेंडू चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पप्पू सरांचा इशारा आलाय, मिळतील 4 धावा. दिलीप दादा पाटील, वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. खरं तर काल त्यांची मुख्य उपस्थिती आमच्या व्यासपीठाला लाभली होती आणि आज देखील न चुकता दादांची उपस्थिती आमच्या व्यासपीठावरती लागते. वेलकम दिलीप दादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो द स्टम्प्स बॅट चेज आहे का प्रश्न विचारला जातोय, पण पंच तटस्थ आहेत. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेचा इशारा करतात. महेशजी लोखंडे सर नाही बघा, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही आहे. नितेश प्रेम बघा, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू कोणत्याही प्रकारे तुम्हाला मिळणार नाही. आणि येस, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही सहज पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवर. ऑप्शनच्या बराच बाहेर, इट्स अ व्हाईट बॉल. फेअर डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन बाय महेश लोखंडे सर. अप्रतिम निर्णय त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. लहान लहान गोष्टी भरपूर पाहणं गरजेचं असतं. ऍज अ अंपायर खूप मोठी जबाबदारी पंचांवर असते स्पर्धा योग्यरित्या पार पाडण्याची. यावेळेस खाली राहतोय, टॉसिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती, डॉट बॉल रेशो दबाव वाढवतोय. चौकार जरूर आला. यापूर्वी आपण पाहतोय बॅटर ओमकारचा बॅटमध्ये 2 चौकार आलेत, पण हे विसरून चालणार नाही की 3 चेंडू त्याने डॉट देखील केलेत. षटक संपन्न झालंय ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7च्या सरासरीनं 14 झाला. 14 रन्स ऑन बोर्ड. येणारे चेंडू 18 आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल ती 19 धावांची. 18 चेंडू 19 धावांचं समीकरण. डगआउट मध्ये आपण एकंदरीत पाहतो अद्यापही विराज, नक्कीच विराज मुंडे असेल, विनायक असेल, कुणाल असेल, बॅटिंग लाईनअप चांगली आहे अद्यापही आणि त्यामुळे कुठेतरी दबाव नसेल. उमसाई क्रिकेट संघ अगासन, खर तर केजू मुंडे म्हटलं की अगासन टेनिस बॉल क्रिकेटला सोन्याचे दिवस त्याने दाखवले आणि अत्यंत आपण पाहिलं तर विस्फोटक फलंदाज ऍज अ बॉलर अगासन एक्सप्रेस म्हणून त्यांना संबोधलं जातं. ते आज कुठेतरी संघामध्ये अनुपस्थित आहेत, त्यांची देखील कमी जाणवली अगासन टीमला. पण इतर मात्र गोलंदाजांनी कोणतीच चूक केली नाही. एकंदरीत आपण पाहिलं खेळाच्या पहिल्या डावात विराजनं पहिले षटक हाताळलं, 7 धावा खर्च केला. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं ओमकार आला, त्याने 4 धावांचं इकॉनॉमिकल षटक हाताळलं. पुन्हा विराजला इन्व्हाइट केलं, त्याने 11 धावा खर्च केल्या. अनिकेत आला, अनिकेतनं 3 धावांचं मोस्ट इकॉनॉमिकल आणि इफेक्टिव्ह ओव्हर त्याने टाकला आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये कुणालनं देखील इम्प्रेस केले. 7 धावा त्याने फक्त खर्च केला. सो ज्या प्रकारे बॉलिंग युनिटने कार्य केलंय खेळाच्या पहिल्या डावात, की जो मुंडे प्रचंड खुश असतील. ऑनलाईन सुपर स्पोर्ट्स.in माध्यमातून ते आमच्यासोबत जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टायगर संघ षटक क्रमांक पहिलं हाताळलं ते अर्थात संदीप कुटारकर, फ्रंटलाईन बॉलर, त्यांनी धावा खर्च केल्या 6. त्यानंतर प्रेम आला, प्रेमनं 8 धावा खर्च केल्या, ते देखील चांगलं षटक आपण म्हणू शकतो. आणि आता संदीप कुटारकर पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतात. विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळतात. शांततेनं आणि संयमानं धावणारे हे धावफलक आपण पाहतोय. जशी संत इंद्रायणी वाहते त्या प्रकारे संतपणे हे धावफलक देखील सुरू आहेत. धावसंख्या 15 या आकडावर. अगासन बनाम टायगर या 2 संघांमध्ये महामुकाबला आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला हा खर तर दुसरा सामना आपण पाहतो आणि यानंतर मॅनेजमेंट टीम आम्हाला सांगते की दोन्ही विनर टीम मध्ये आपण मॅचेस खेळवणार आहोत. म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ही यानंतर कंप्लीट केली जाईल. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहणार आहोत पडलेगा विपक्ष देवीचा पाडा आणि त्यानंतर पहिल्या फेरीतली अंतिम लढत असेल ती एका बाजूला RM11 सुनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध अहिरेगा. ड्राइव्ह केलाय, सुंदर फटका, समोर क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये स्ट्रेट लॉंग ऑफला फिल्डर तुम्ही पाहाल. लॉंग ऑफ थोडा वाईडिश तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर स्ट्रेट लॉंग ऑफ ला एक फिल्डर आहेत. डीप मध्ये स्वीपर कव्हर देखील तैनात करण्यात आलाय. समोर त्यानंतर ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग ला एक फिल्डर आहेत. इनफिल्ड मध्ये थर्ड मॅन आणि फाईन लेग आत आहे. कव्हरला देखील जे फिल्डर आहेत ते देखील 38 सर्कल मध्ये आहेत. आणि आता सिलिम इडॉन देखील तैनात करण्यात आलाय. सोडून दिलाय कदाचित या स्पन्स बॉल आहेत. राऊंड द लेग्स, व्हाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू आपण पाहतो. अतिरिक्त धाव मिळते. सिलिम इडॉनला फिल्डर का ठेवलं त्याचं कारण आपण पाहतो. दोन्ही फलंदाज
डिफेन्स करून जी सिंगल नक्कीच कंप्लीट करतात, कदाचित ती वाचवायची असेल टायगर टीमला आणि त्या अनुषंगाने सिली मिडॉन मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. हे क्षेत्ररक्षणाचं जाळ रचलंय, त्या जाळ्यामध्ये सापडेल का फलंदाज नेल्सन मडवी? पाहूया पुढचा बॉल. नेल्सन साठी चेंडू डिफेन्स करायला गेला आणि त्याची विकेट देखील पाहायला मिळते आपल्याला. ऑफ स्टंप अक्षरशः उखडला गेलाय. विकेटचं पतन. ज्या नेल्सनला जीवनदान मिळालं तर संदीप खुटारकरनं पुन्हा त्याची विकेट मिळवली. नेल्सन मडवी होतोय बाद लागणारा धक्का दुसरा. बॅटिंग करत असताना ओमसाई गासनला. विनायक मुंडे मैदानामध्ये दाखल होतोय. विनायक दाखल झालाय मैदानामध्ये आणि आता ओमकार आणि विनायक दोघांवरती देखील जबाबदारी असेल ओमसाई अगासनची. कारण 2 विकेट आपण पाहतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज सध्या डगआउट मध्ये. कारण खर तर त्याच्याकडनं सर्वात जास्त अपेक्षा होता तो स्वस्तात बाद झाला. 0वर पहिल्याच बॉलवर संदीप कुटारकर यांच्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकला. आणि ज्या प्रकारे संदीप कुटारकर नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात, प्रत्येकी फलंदाजाला सध्या त्यांनी संभ्रमात टाकले, अडचणीत टाकले. कारण यापूर्वी आपण पाहिलं नेल्सन मडवी त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करण्यासाठी स्ट्रगल करत होते. डिफेन्स करायला गेला, ऑफसाइड रिजन मध्ये हलक्या हातानं पुश करायला गेला, पण त्यानंतर ऑफस्टंप अक्षरशः उखडला गेला. संदीप कुटारकर व्हेरी गुड बॉलिंग, सुपर एक्सिलेंट बॉलिंग, अप्रतिम ते गोलंदाजी करत आहेत. आणि टायगर संघाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुठेतरी या मॅच मध्ये अद्यापही त्यांनी कायम बनवून ठेवलंय. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा संदीप तयार होतात गोलंदाजी मार्कर समोर. स्ट्रायकिंग इनवरती डावकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज आहे विनायक. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये चेंडू आपण पाहतो सिली पॉइंटला. स्वतः यष्टीरक्षक प्रचंड वेगाने आला. या क्रीडांगणावरती नेहमीच टायगर संघाला साथ लाभली. क्रीडांगणाची हे क्रीडांगण लक फॅक्टर ठरलंय, लकी ठरलंय टायगर संघासाठी. आणि कुठे ना कुठे आज हा मोठा उलटफेर जनमान क्रिकेट संघ टायगर करेल का या क्रीडांगणावर, हा मोठा प्रश्न राहिला. कारण बॅटिंग करताना आपण पाहतो अवघ्या 32 धावा बनवल्या. 33चा पाठलाग त्यांना करायचा आणि 33चा पाठलाग करताना आतापर्यंत गोलंदाजी अटॅक तुफानी राहिलाय. आउटस्टँडिंग भेदक आक्रमक गोलंदाजी आपण पाहतोय. आणि तिखट गोलंदाजीचा मारा करत असताना अद्याप तरी खूप सुंदर गोलंदाजी राहिली. दोन्ही गोलंदाजीचे एका बाजूला संदीप कुटारकरचे फ्रंटलाईन बॉलर त्यांनी इम्प्रेस केलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रेमनं देखील अवघ्या 8 धाबांचं षटक हाताळत असताना आपल्या संघाला दिलासा दिलाय. पुढचा बॉल संदीप कुटारकर. साईडला लॉफ करायचा आता खाली राहिलाय. इट्स अ सबर डिलिव्हरी. थोडा आउटस्टँडिंग बॉलिंग संदीप कुटारकर यांचं कौतुक आहे. का सुंदर गोलंदाजी करतात. या दरम्यान व्यासपीठावरती आमच्या प्रल्हाद ठाकूर यांचं देखील शुभ आगमन झालंय. 40+ क्रिकेट नक्कीच सणा खेळताना आपण पाहत असतो. आणि वेलकम प्रल्हाद ठाकूर आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 40+ क्रिकेट म्हटले की तो फिटनेस साठी मात्र वारंवार खेळत असतात. प्रत्येक 40+ क्रिकेटरचा आपण पाहतो एक धाव आरोग्यासाठी. पण रेग्युलरचे खेळाडू बरेच काही त्यांच्याकडून शिकतील असा खेळ सध्या 40+ क्रिकेटचा देखील आपण पाहत असतो. यावेळेस दूर ठेवलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर दाबेचा संदीप कुटारकर कुठेतरी अंतिम चेंडू चांगला हाताळण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून एकही धाव जर या बॉलवरती आली नाही तर पुढच्या 12 बॉलवरती दबाव बनेल ओमसाई क्रिकेट संघ गासनवर. आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्या दर्जाची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे संदीप कुटारकर यांचा देखील. सिलिमिडॉन अजूनही आहे, अजूनही सिलिमिडॉनच्या फिल्डरला तिथून बाजूला सारलं नाहीये. म्हणजे कुठे ना कुठे सिंगल वाचवण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे टायगर संघाचा. ऑफसाइडला लॉफ करायचा होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली. यापूर्वी देखील असाच कुठेतरी फसवा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न संदीप कुटारकर यांचा राहिला, सफल राहिले. दोन्ही षटकांमध्ये दोन्ही स्पेलमध्ये संदीप कुटारकरने इम्प्रेस केले. पहिल्या स्पेलमध्ये 1 विकेट मिळवली. पहिल्या बॉलवर करण बेडेकर नामक फलंदाजाला बाद केलं आणि 6 धावांचं षटक हाताळलं. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये जेव्हा आले तेव्हा देखील आपण पाहतोय अवघ्याने अवघ्या 5 धावा खर्च केल्या, तब्बल 1 विकेट मिळवली. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा स्पेल संपला. 11 धावा खर्च केल्या, 2 विकेट संदीप कुटारकर यांच्या खात्यामध्ये राहिले.
3 षटकांचा काही संपन्न धावा झाल्यात 19. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये जाऊया. डीजे दिलदासला देऊया एक सुमधुर संगीत. रतनजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज तर या वर्षाचा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि खऱ्या अर्थाने मात्र नूतन वर्षाच्या सर्वांना आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देऊया. या गेल्या वर्षामध्ये जे काही झाले ते सर्व विसरून नव्यानं पुन्हा एकदा सुरुवात करूया आणि नवीन वर्षाच्या नवीन पर्वाला आपण उद्या नक्कीच सुरुवात करणार आहोत. 2024 मध्ये जे काही झालं, ज्या काही चुका झाल्या त्या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती असो किंवा आयुष्यामध्ये असो, तुमच्या जीवनात असो या क्रिकेटच्या खेळामध्ये असो, ज्या काही चुका झाल्या त्या विसरून पुन्हा नव्यानं उभारण्याची संधी हे नवीन वर्ष तुम्हाला देईल. आणि नवीन वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धीचं आणि आरोग्यासाठी सुखदायक असेल या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या वतीनं सर्वांना देऊयात. आणि या 2024चा निरोप आपण घेऊया. पण हा वर्ष खऱ्या अर्थानं सुखकारी कोणासाठी असेल, कोणासाठी आनंद देऊन जाणार असेल या स्पर्धेमध्ये कळेल. पण सध्याच्या घडीला धावची जी संधी होती पण पंच तटस्थ आहेत. नॉट आउट. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आउटफील्ड मध्ये. खर तर धावची जी संधी तिथे होती. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 20 वर समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 11 बॉल 13. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काही ना काही उलटफेर जर करायचं असेल टीम टायगरला तर हे षटक चांगले येणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय. दिनेश कुटारकर गोलंदाजी मार्क वर. देसाईचे कॅप्टन आपण तयार राहा समोरच. त्या देसाईचे कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती आपण. आज आम्हाला 9 मॅचेसचं शेड्यूल मोठं आहे. दिनेशाला बॅटचे विकेट कीपर ऍक्शन मध्ये तर तुरंत विकेट मिळाली. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. टायगर संघाने आता मात्र कमबॅकला सुरुवात केली. विकेटचं पतन. आणखीन एक लागलेला मोठा धक्का. फलंदाज ओमकार होतोय बाद. आता समीकरण मात्र आपण विकेटचं पतन झालंय आणि आता पूर्णपणे इक्वेशन बदललंय. विराज मोस्टली आपण या खेळाडूला कुठेतरी टॉप ऑर्डर मध्ये देखील पाहत असतो. पण आता इथे मात्र आपण पाहतो मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी निशी खेळ करावा लागेल. विनायक आणि विराजला लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल पूर्वी. आणि खर तर ओमकार बास झालाय. ज्या ओमकारनं 2 चौकार लगावले होते 10 बॉल मध्ये 10 धाबा त्याने बनवल्या. 7 बॉल मध्ये 4 धाबा निल्सन मडबीने बनवल्या. करण बेडेकरला आपण पाहतोय 1 बॉल त्याने फेस केला आणि त्या बॉलवरती त्याची विकेट मिळाली. गोल्डन डकचा तो शिकार झाला. आणि आता दिनेश कुटारकरने देखील विकेट मिळवल्या. आउटस्टँडिंग बॉलिंग. हे क्रीडांगण आमच्यासाठी का लकी आहे. या क्रीडांगणावरती आल्यावरती आम्ही कधी खाली आज जात नाही सांगत असताना जनमान क्रिकेट संघ टायगरनं कमबॅक करून दाखवलाय या महामुकाबल्यामध्ये.
तर यामुळे ग्रामीण क्रिकेट म्हटलं की प्रत्येक मॅच एक चूक आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर होता, पण त्यामुळे ती कुठेतरी चूक करायची नाहीये. त्याच अनुषंगानं एक अप्रतिम प्रदर्शन या क्रीडांगणावर दाखवत असताना टायगर संघाला आपण पाहतोय. विराज स्ट्रायकिंग इनवर. विराजला पण पाहतो, बॉलर्स बॅक ड्राईव्ह केलाय, फटका चांगला समोर एक्झिक्यूट केलाय गॅप मध्ये. बराच काय डगआउट मध्ये बाट पाहत होता, जशी संधी मिळाली समोर लॉंग ऑनच्या बाहेर विराज मुंडेच्या बॅटमधनं मिळाला. आता समीकरण बदललंय. 9 चेंडू 9 धावा, 9 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. जर आपण पाहिलं तर जे स्कोरबोर्ड वरती इक्वेशन आपण पूर्णपणे उमसाई आगासूंच्या बाजूने झोपलेलं पाहायला मिळेल. पण सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये जी गोलंदाजी झाली, ज्या लय मध्ये गोलंदाजी झाली, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली संपूर्ण. नक्कीच टायगर टीमच्या माध्यमातून संदीप कुटारकर असो, प्रेम असो किंवा आता दिनेश कुटारकर कमबॅक करायचा. दिनेशला चौकार आला त्याच्या विरोधामध्ये. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहणं गरजेचं आहे. लॉंग ऑन वरून, लॉंग ऑनच्या वरून फटका एक्झिक्यूट केलाय. बराच काय शांत होतं, धावफलक संत होतं, पण आता मात्र मी थांबणार नाहीये. विजयाचं स्वप्न पाहायला जरूर ते बॅटर विराज मुंडेने पूर्ण करण्यासाठी संघर्षमय षटकार ठोकलाय. ₹500 पारितोषिक गोलंदाज मात्र यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. षटकार आला तर मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला बॉल चाललाय, विजयी फटका. अवघ्या 3 बॉल मध्ये मॅच फिनिश केली ते विराज मुंडेने. यासाठी अंतिम चरणापर्यंत त्याला थांबवून ठेवलं होतं आणि जसा तो मैदानात आला त्याने सामना 3 बॉल मध्ये फिनिश केला. आज मात्र हाती नक्कीच पराजय आला, पराभूत झाला जरूर संघ टायगर या मॅच मध्ये आणि विजय झाला संघ तो अर्थातच ओमसाई क्रिकेट संघ आगासन. व्हेरी वेल बॉयज, हार्ड लक टीम जनुमान टायगर आणि अभिनंदन अभिनंदन टीम ओमसाई आगासन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळतोय. इम्पॉर्टंट